पुढे एक महत्त्वाची बातमी भांडूपच्या एलबीएस रोड परिसरामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे। काल एलबीएस रोड परिसरात पावसामुळे पूर्ण जमीन खचलेली होती आणि आज पुन्हा एकदा पावसाला या ठिकाणी सुरुवात झाली असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। भांडूप या ठिकाणची दृश्य आपण पाहू शकतोय। आज देखील जोरदार पावसाने हजेरी लावण्यास या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। मुसळधार पावसामुळे आता नागरिकांची चांगलीच दाणादाण उडालेली आहे। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि आता ज्या ठिकाणी काल जमीन खचली त्या परिसरामध्ये पुन्हा पाऊस सुरू झालेला आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश यांच्याकडून। गणेश, आपण पाहू शकतो या ठिकाणी आता भांडूपमध्ये एलबीएस रोडच्या परिसरामध्ये पुन्हा पाऊस सुरू झालेला आहे। काल याच परिसरामध्ये जमीनही खचलेली होती। सध्या त्या ठिकाणची काय परिस्थिती आहे? नक्कीच सेजल, हवामान खात्याने सुचवल्यानुसार अंदाज जो होता रेड अलर्टचा तो आज देखील मोठ्या प्रमाणात पाऊस मुसळधार भांडूप परिसरामध्ये पडताना पाहायला मिळतोय। पाहू शकतो या ठिकाणी आता वारा देखील सुरू झालेला आहे, पाऊस देखील जोरात सुरू झालेला आहे आणि दुचाकी असेल चारचाकी असेल हे देखील वाहनं जे ते धीम्या गतीने धावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सध्या तरी या ठिकाणी एलबीएस मार्ग या ठिकाणी वाहतूक कोंडीचा देखील सामना करावा लागतो। एलबीएस मार्ग भांडूप या ठिकाणी जमीन खचल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। टेम्पो जो आहे तो पाण्यात गेला होता आणि पाहायला गेलं तर याच भांडूप परिसरात आता मोठ्या प्रमाणात वारा देखील सुटलेला आहे, सोसाट्याचा वारा आहे आणि आज देखील रेड अलर्टमुळे शासनाने देखील सांगितलं शक्यतो घराच्या बाहेर पडू नये। मात्र आज पाहिलं तर मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाचा काही लोकांच्या ठिकाणी इमारत असेल या चाळी असेल त्या ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। रस्त्यावर देखील पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। सध्या तरी भांडूप परिसरामध्ये ज्या ज्या ठिकाणी नाली सफाई नीट झाली नाही त्या ठिकाणी जास्तीत जास्त पाणी साचते। पाहिलं तर भांडूप परिसर असेल मुंबई परिसरामध्ये आज देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे। त्यामुळे नक्कीच याचा फटका जो आहे तो जनजीवन विस्कळीत होते। या ठिकाणी पाहायला गेलं तर आता भांडूप परिसरात वाहतूक कोंडीचा देखील सामना वाहनधारकांना करावा लागत आहे। त्यामुळे नक्कीच याचा अडथळा देखील आहे। त्यामुळे जनजीवन विस्कळीत पावसामुळे अनेक मुंबईकरांचं होताना आपल्याला पाहायला मिळतंय। याच भांडूप परिसरामध्ये काल देखील जमीन खचल्यामुळे या भागातल्या वाहतुकीचा कोंडीचा सामना या वाहनधारकांना करावा लागतोय। याच परिसरामध्ये आता पाहिलं तर जोरदार पावसाने बॅटिंग सुरू केलेली आहे। मात्र पाहिलं तर अनेक ठिकाणी झाडं देखील पडत आहे। सकाळी पहाटेच काही ठिकाणी झाडं उन्मळून पडलेली आहेत। मात्र त्याचा फटका जो आहे तो वाहनधारकांना वाहनांवरती होताना वाहनांची नुकसान मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळतंय। पाहायला गेलं तर या पावसामुळे आता रस्त्यावरती देखील सखोल भागात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। अगदीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी गणेश। आपण पाहतोय पावसाची संततधार आता भांडूपमध्ये सुरू झाली आहे।